आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आयबी इंटेलिजन्स ब्युरो या भरतीला सिक्युरिटी असिस्टंट सुद्धा म्हटलं जाते, त्याचबरोबर खुफिया विभाग सुद्धा आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीला म्हटलं जाते। तर 8991 जागांसाठी ही मोठी या ठिकाणी भरती निघत आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि याच्या अगोदर जवळपास फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये या भरतीचा आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीचं जे टेंटेटिव्ह कॅलेंडर आलं होतं आणि या भरतीचे फॉर्म भरणे जे कधी चालू होणार आहे याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आयबी इंटेलिजन्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय असणार आहे, फी काय असणार आहे, पगार किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीबद्दल माहिती सांगणार आणि ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघून राहिली याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीच्या 8900 यावर्षी मोठी भरती जे या ठिकाणी निघून राहिले आणि टेंटेटिव्ह कॅलेंडर मध्ये जे जागा सुद्धा त्यामध्ये दाखवल्या होत्या की 8991 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर टेंटेटिव्ह जे कॅलेंडर आहे हे फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या आसपास या ठिकाणी आलं होतं आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड खुफिया विभाग भरतीचे जे फॉर्म आहे हे जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी चालू होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ज्या पण विद्यार्थ्यांना आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, आतापासून अभ्यास चालू द्या, आतापासून तयारी चालू ठेवा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। तर पगारचा जर आपण विचार केला तर यामध्ये सिक्युरिटी असिस्टंटचं एक पद असणार आहे, यामध्ये पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि एमटीएसचं सुद्धा यामध्ये पद असणार आहे। तर एमटीएस मल्टीटास्किंग त्याला म्हटलं जाते। तर या पदामध्ये पगार 18,000 ते 56,900 पर्यंत आपल्याला भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग ही भरती। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि एससी एसटी कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी असणार आहे। एससी एसटी माजी सैनिकांसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे आणि त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं इंटरव्ह्यू या ठिकाणी असणार आहे। तर यामध्ये कोणकोणते पद आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, पहिलं जे पद आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो भरतीमध्ये IBACIO एक्झिक्युटिव्हचं पद आहे, यामध्ये 2259 जागा आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचं पद आहे, 4637 जागा आहे। त्याचबरोबर असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे, यामध्ये 223 जागा आहे। सोशल सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे 140 जागा आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं पद आहे 247 जागा असणार आहे। सिक्युरिटी असिस्टंट एमटीचं पद आहे, यामध्ये 441 जागा असणार आहे आणि एमटीएस जनरलच्या 347 जागा यामध्ये असणार आहे। तर एवढं यामध्ये जागा आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, रनिंग वगैरे या भरतीमध्ये नाही आहे। त्याचबरोबर यामध्ये उंचीची काही अट नाही, छातीची काही अट नाही आणि त्याचबरोबर वजनाची काही अट नाही आहे। तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे पेपरच्या या ठिकाणी बेसिसवर या ठिकाणी होणार आहे। तर सर्वात अगोदर आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपलं यामध्ये काय होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपली पेपर असणार आहे, ज्यामध्ये 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि एकदम इजी असते पेपर, कारण की 10वीच्या लेवलचा हा पेपर आहे, एकदम हार्ड पेपर नसणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एक जीएसचा एक सब्जेक्ट असणार आहे, त्याला जनरल स्टडी सुद्धा म्हटलं जाते, याचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि यामध्ये आपल्याला 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे, 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग या पेपरमध्ये असणार आहे।
तर अशा प्रकारे IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीत आपला पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे की यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे, आपल्याला ट्रान्सलेशन त्या ठिकाणी करावं लागणार आहे। लोकल लँग्वेजमधून आपल्याला इंग्रजीमध्ये ते ट्रान्सलेशन आपल्याला करावं लागणार आहे। जसा निबंध आपण कसा लिहितो त्या टाईप आपल्याला त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लिहावं लागणार आहे। हे 50 मार्कासाठी असणार आहे ट्रान्सलेशन करणं, त्याला डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा म्हटलं जाते। तर पहा जवळपास डिस्क्रिप्टिव्ह हा 500 शब्दाचा असणार आणि ते आपल्याला ट्रान्सलेशन करावं लागणार आहे लोकल लँग्वेजमधून आणि इंग्लिशमध्ये। आपली जे लोकल लँग्वेज आहे मराठीमधून आपल्याला इंग्रजीमध्ये आपल्याला तो निबंध त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 50 मार्कासाठी असणार आहे तो। तर अशा प्रकारे हा 50 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे। तर झाले किती 100 मार्काचे पेपरचे मार्क 100 आणि ह्या 50 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह तर झाले किती 150। आणि त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे 100 मार्कासाठी। तर इंटरव्ह्यू यामध्ये IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये खुफिया विभाग भरतीमध्ये तर हा इंटरव्ह्यू असणार आणि पर्सनल माहिती आपल्याला यामध्ये विचारले जाणार आहे। नॉर्मली प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणार आहे। आणि तुम्हाला इंटरव्ह्यूचा जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा या ठिकाणी सर्च करू शकता की IB इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये इंटरव्ह्यू कशा प्रकारे असते। तर नॉर्मली इंटरव्ह्यू या भरतीमध्ये आपला घेतला जाते, एक लक्षात ठेवा। नॉर्मली आपल्याला जे त्या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर आपल्या रिलेटेड पर्सनली या ठिकाणी आपल्याला विचारले जाते, जे पण आपली माहिती आहे आपल्या रिलेटेड जे त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर नॉर्मल इंटरव्ह्यू असते IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीचा। तर हा 100 मार्काचा हा या ठिकाणी इंटरव्ह्यू असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टोटल आपले या ठिकाणी मेरिट जे लागते हे 250 पैकी लागते, कारण की 100 मार्काचा पेपर आणि त्याचबरोबर 50 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह आणि 100 मार्काचा आपला इंटरव्ह्यू। तर 250 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीचा आपलं मेरिट लागते SC ST OBC EWS आणि एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीचं, ठीक आहे, आणि ओपन कॅटेगरीचं सुद्धा। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्डची। तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांनी या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, कारण की जुलै महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरण्यात आलं होतं आणि सर्वात मोठी भरती या ठिकाणी IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्डची निघत आहे। 8,991 जागांसाठी ही मोठी भरती तुम्हाला जुलै महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करणार आहे, अभ्यास करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। आणि पेपर सुद्धा यामध्ये नॉर्मली असते, एक लक्षात ठेवा, कारण की 10वीच्या बेसिसवरचं हे पद आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर 10वीच्या बेसिसवर जे हे भरती या ठिकाणी निघत आहे, तर 10वीच्या बेसिसवर म्हणजे नॉर्मली प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाते, एकदम हार्ड नसते, ठीक आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलींना IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, कारण की जे पण पूर्ण इमानदारीने अभ्यास करणार आहे, प्रयत्न करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन IB इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीमध्ये या ठिकाणी होणार आहे। तर चांगली ही भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला IB इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय भारत।